इडली, डोसा सगळं खाऊन झालं तरी थोडंसं पीठ शिल्लक होतं. फ्रीजमधून मी त्याला 2 तासापूर्वीच बाहेर काढून ठेवलं. तरी ते भाज्या कापून घेतल्या. थोडंसं गाजर, 1 हिरवी मिरची, थोडासा कांदा आणि थोडीशी मटार आहे. पॅनमध्ये अर्धी पळी तेल गरम केलं. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा लाल होईपर्यंत परतवून घेतलं. त्याच्यामध्ये गाजर आणि मटार घातली. पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ टाकून 2 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं. आता हे मिश्रण इडलीच्या बॅटरमध्ये टाकलं. चांगलं मिक्स करून घेतलं. आता याचे तुम्ही डोसे, अप्पे काहीही बनवू शकता. मी इथे अप्पे बनवलेले आहेत. या भांड्याला तेल लावण्याची गरज नाही. इथे वाटलं तर थोडंसं तेल टाकू शकता. बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे. इडलीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवताना त्याच्यामध्ये मीठ, सोडा घालायचा नाही, नाहीतर पीठ खराब होतं. तर बघा इथे दोन्ही बाजूला 2-2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती अप्प्यांना फ्राय करून घेतलेलं आहे. 2 चटण्या तयार आहेत. यातील वाफलेली मटार आणि गाजर खूप छान लागतात. तुम्हाला कसे आवडतात?